डोंबिवली येथील 65 बेकायदा इमारत प्रकरणात उच्च न्यायालयाने इमारती तोडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेस दिले आहेत. हे आदेश दिल्यावर रहिवाशांची फसवणूक करणारे बिल्डर रहिवाशांकडून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. 65 बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना पाडकामाच्या कारवाईपासून कसा दिलासा मिळेल यावर मार्ग काढण्याकरिता माऊली सभागृहात उद्धव सेनेच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस या प्रकरणातील याचिकेकर्ते संदीप पाटील, वकील निलेश जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी तात्या माने, वैशाली दरेकर, प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत, भाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की बेकायदा इमारती बांधून त्या इमारतीमधील घरे नागरिकांना विकली, त्यांची आर्थिक फसवणूक झाली. इमारती पाडण्याचे आदेश दिल्यावर फसवणूक करणाऱ्या बिल्डरांनी रहिवाशांना मेसेज पाठवून प्रत्येक न्यायालयीन लढा लढण्याकरिता प्रत्येक इमारतीकडून 2.5 लाख रुपये याप्रमाणे 1.5 कोटी रुपयांची माया गोळा केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही इमारती उभारणारेच पुन्हा इमारती वाचवण्यासाठी रहिवाशांची आर्थिक फसवणूक करीत आहे. या संदर्भातील व्हॉट्सअपवर मेसेजचा पुरावा म्हात्रे यांनी या बैठकीत सादर केला. या प्रकरणाचीही पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. फसवणूक झालेल्या इमारतीमधील प्रत्येक रहिवासी त्याची स्वतंत्र तक्रार पोलीस ठाण्यात करणार आहे. जवळपास 2,500 नागरिक अशा तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करणार आहेत. त्याचबरोबर रहिवाशांचा एक भव्य मोर्चा उद्धव सेनेकडून काढला जाणार आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. कोर्ट ऑर्डर करतो की तोडा इल्लीगल म्हणून, पण याचा फक्त सर्व सिलिंडर फुटल्या गेल्या तर हा प्लॉट वॅकेट झाल्यानंतर त्या बिल्डरचा पुन्हा फायदा होणार आहे. बिल्डर म्हणजे त्या शेतकऱ्याच्या नावावरती जागा आहे ती त्याला वापस मिळणार. तो रित्या झालाय की 3 खाली सगळ्यांनी प्रस्ताव सादर केला आणि तो 44 सेक्शन 44 खाली पकडून त्याच्याप्रमाणे त्यांनी सेक्शन 45(3) खाली MRDB 45(3) खाली तो रिजेक्ट झालेला आहे. परंतु ह्या लोकांना अजून एक संधी आहे. त्यांनी सेक्शन 47 खाली UD अर्बन डेव्हलपमेंटकडे ते लोक अपील दाखल करू शकतात आणि तिथे त्यांना थोडंफार रिलीफ मिळू शकतो. त्याचं कारणच असं आहे की मी ज्या उद्देशाने पिटिशन दाखल केलेली होती त्याचा पर्पज सॉल्व झालेला नाहीये. पुन्हा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती येणार आहे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि मेन कल्प्रिट जे आहेत त्यांना त्याची सजा झाली पाहिजे, त्यांच्याकडनं कंपेन्सेशन मिळणार पाहिजे. मग त्यांनी सुप्रीम कोर्टात गेला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक निर्णय झालेला होता ट्विन्स बिल्डिंग बद्दल. त्या जे लोक बाधित झाले त्या लोकांना त्या बिल्डरला व्याजाचं कंपेन्सेशन द्यावं लागलं. तर त्यासाठी या लोकांनी सर्वांनी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. तर पुढील मार्गदर्शन करायची सुरुवात आपण रोहन गवरे यांच्याकडे करू. नमस्कार साहेब, सर्वांना सविनय नमस्कार. गेल्या 4 महिन्यापासून जर का तुम्ही बघाल तर ज्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे, मी मुद्दामून 4 महिने बोलले कारण ही जी केस आहे 2021 पासून चालू होती, बट आपल्यापर्यंत नजरेसमोर ते कधी आलं तर 2024 नोव्हेंबरच्या आसपास. गेल्या 3 महिन्यापासून जे भीतीचं वातावरण होतं, 13 तारखेला जी शेवटची ऑर्डर आले त्यानंतर वैयक्तिक लेवलवरती जर का बोलायचं झालं तर आमच्या मनामध्ये एकच होतं की आता आमचं काही पुढे नाहीये. पण खरंच मराठीमध्ये जे म्हणतात की देव आपल्या मागे असतो, देव डायरेक्टली जरी नसेल तर कुठल्या ना कुठल्या तरी सोर्स थ्रू आपल्यासमोर तो नक्कीच येतो. माझं असं म्हणणं आहे की देवाच्या रूपाने आज सर्व पदाधिकारी असतील, आज लिगल बेसिसवरती असतील, सतीश साहेब असतील, महत्वाचं म्हणजे म्हात्रे दादानी जी पुढाकार घेतलेली आहे, पुढाकार घेऊन आज आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे, गेल्या रविवारी सुद्धा साहेबांनी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे. 65 बिल्डर ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगांना पुढे येऊन त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्याचं किंवा मीडिया असेल किंवा शासन असेल त्यांच्या कानावरती गोष्टी टाकण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल नक्कीच 65 बिल्डिंगांच्या वतीने मी दादांचं आणि इथे उपस्थित मान्यवरांचं मी आभार मानतो. आभार मानून आज होतो. यापुढे मी आज मुख्यतः या बैठकीमध्ये या केसमधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब, त्याचबरोबर काही वकील तज्ज्ञ आमच्याबरोबर डोंबिवलीचे प्रतिष्ठित वकील तज्ज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत. शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे, पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ
वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे. ते आज सर्व इथे उपस्थित राहिले, मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत. ही लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे, पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊ. दिल्लीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे. तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू. त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्र पक्ष आज तिथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा. नाही, ह्याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे, बोगस पेपर तयार करणारी जी लोक आहे, जी टोळी आहे, त्या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. तर प्रथमतः आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की ज्यांनी पेपर तयार केले याच्यामध्ये बघा, KDMCचे नकली प्लॅन पास तर आहेतच, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे. म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे. 3 डिपार्टमेंट, KDMC, रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट, या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत. त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे. तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत, आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या 65 इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं 2.5 लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडनंच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले. म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे. आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे, त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करतायत. किती मोठी गोष्ट आहे. सरकारने आणि पोलीस यंत्रणेने याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील, आमचे कॉम्रेड काळू कोमस्कर असतील, हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत. आम्ही सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं, पण सत्ताधारी पक्षाचे कोणी नगरसेवक किंवा कोणी पदाधिकारी ते उपस्थित राहिले नाही. आम्ही आमच्या आव्हानामध्ये सर्वांना सांगितलं होतं की हा पक्षीय मुद्दा नाही आहे, हा डोंबिवलीचा मुद्दा आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण यायला पाहिजे, पण इथले डोंबिवलीतले स्थानिक कोणी नेते आलेले नाही आणि त्याची खंत मला वाटते का हा मुद्दा माझा एकट्याचा नाही आहे, हा मुद्दा आपल्या शहराचा आहे.